पुढच्याकडे एक महत्त्वाच्या बातमीकडे पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलवर अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली आहे। मथुरा प्युअर व्हेज हॉटेलवर कारवाई केल्याची माहिती आहे। पदार्थांच्या चाचणीचे अहवाल येईपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश आहेत। याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पाहूया। पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत जंगली महाराज रस्त्यावरल्या मथुरा प्युअर व्हेजवरती कारवाई केलेली आहे आणि हॉटेल बंद केलेलं आहे। या हॉटेलने जे आहे ते कुठलीही व्यावसायिक परवानगी न घेता जे आहे ते हॉटेल सुरू ठेवलेलं होतं। इतक्या मोठ्या गर्दीच्या ठिकाणी इतक्या प्राईम लोकेशनला विदाऊट परमिशनचे हॉटेल कसं चालू होतं हाही खरा प्रश्न आहे। यामागे कुठल्या अधिकारी पार्टीची भागीदारी होता हा खरा प्रश्न आहे। मात्र या सगळ्यामध्ये जे आहे ते आता हॉटेलला नोटीस पण बजावलेली आहे। हॉटेल बंद करण्यात आलेलं आहे। 2 लाख रुपये जो आहे तो दंड ठोठावण्यात आलेला आहे आणि यापुढे जर परवानगी न घेता हे हॉटेल सुरू ठेवलं तर मात्र 10 लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात येईल अशी नोटीस आहे ती या मथुरा हॉटेलला देण्यात आलेली आहे। अन्न व सुरक्षा विभागाकडून जी मोहीम राबवली जाते त्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। 10 हॉटेलवरती अशी कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र पुण्यातल्या डेक्कन परिसरात इतक्या प्राईम लोकेशनला हे हॉटेल विना परवाना कुणाच्या आशीर्वादानं चालत होतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। याची चौकशी होणार का हे पाहावं लागेल। मात्र आता तरी या हॉटेलला बंद करण्याचे आदेश दिलेले असून नवीन परवानगी घेऊन हॉटेल सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत। अन्यथा 10 लाखाचा दंड ठोठावण्यात येणार आहे। बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।